नमस्कार मित्रांनो, तर आज मी आले धाराशिवमधील लेणी पाहायला, तेही माझ्या फॅमिलीसोबत. तर चला एक्सप्लोअर करूया. मी देखील इथे फर्स्ट टाइम आली आहे. इथे काही लोक ट्रॅकिंगसाठी येतात, तर काही जण लेणी पाहण्यासाठी. आम्ही देखील खास लेणी पाहण्यासाठी इथे आलेलो आहोत. इथे स्टार्टिंग तर आपली स्टेअरनेच झाली आहे. मी गाडी पार्क केल्यापासून डायरेक्ट आम्हाला स्टेअरच लागले. तर बघूया किती अंतरावर आहे, कसे आहे. लेट्स गो. तर फायनली इथे 100 पायऱ्या उतरून आम्ही त्या लेणीच्या जवळ पोचलो आहेत. आम्ही इथे पहिले लेणी पाहिली. पहिली लेणी काही अशी होती, तुम्ही बघू शकता. जे का आम्ही पावसामुळे इथे आत गेलो नाही. इथल्या शासनाने ते बोर्ड लावले की ते पावसामुळे कधीही दरड कोसळू शकते. सो मी बाहेरून याचा व्ह्यू घेत आहे, जास्त आत नाही गेले. ही धाराशिवमध्ये जैन किंवा बौद्ध अशी लेणी मानली जाते. ह्या लेणी जैन, बौद्ध आणि हिंदू धर्माशी संबंधित आहे. धाराशिव लेणी ही मराठवाड्यातील एक प्राचीन लेण्यांचा समूह आहे, ज्यात एकूण 7 लेण्या आहेत. त्याही बालाघाट डोंगरामध्ये खोदलेल्या आहेत. त्यापैकी आपण इथे 3 लेण्या पाहिल्या आहेत. त्यापैकी काही बौद्ध तर काही जैन व हिंदू धर्माशी संबंधित आहेत. या लेण्यांना ऐतिहासिक व पुरातत्वीय महत्त्व असून त्या 6व्या शतकामध्ये कोरल्या गेल्या आहेत. या लेण्या आपल्या महाराष्ट्रामधील धाराशिव या शहरापासून अगदी 8 किलोमीटर अंतरावर बालाघाट डोंगरामध्ये आहेत. तुम्ही येथे नक्की व्हिजिट करा. खूप बघण्यासारखे आहे हे ऐतिहासिक व पुरातत्वीय ठिकाण. या लेण्यांचा उल्लेख आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियामध्ये जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्जेस यांच्या पुस्तकात देखील आढळतो. महाराष्ट्र शासनाने या लेण्यांच्या संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. पण सध्या पावसामुळे महाराष्ट्र शासनाने इथे सूचना फलक लिहिलेला आहे की पावसामुळे इथे कधीही दरड कोसळू शकते. त्यामुळे आम्ही आत नाही गेलो, बाहेरूनच पुरातत्वीय हे ठिकाण पाहिले. पावसामुळे इथे दरड कोसळण्याची शक्यता देखील आहे आणि थोडे पाणी देखील साचले आहे. त्यामुळे आम्ही बाहेरूनच पाहिले. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.